नाना काय झालं? अचानक अघटित घडलंय म्हणून आपल्याला कल्पना न देता आलोय. क्षमा असावी. अघटित काय झालं नाना? आपल्या मळ्यात जो विद्युत पंप आहे त्याच्यात शॉर्ट सर्किट झालं आणि आपल्या मळ्यात काम करणारा महादेव शेडगेचा काय माधूचं काय? त्याचा अपघात झालाय. विद्युत प्रवाहामुळे तो लांबच लांब फेकला गेला आणि अपघात झालाय. ओम त्र्यंबकम यजामहे. अहो आता कुठे आहे तो? त्याला तातडीची वैद्यकीय सेवा पुरवली गेली आपल्याकडून. अतिदक्षता विभागात दाखल केलाय त्याला, पण एवढ्यात तो हाताला लागेल असं वाटत नाही. ओम त्र्यंबकम यजामहे. सुगंधिम पुष्टी. कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेलंय? आपल्याच ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलाय. तुम्ही डॉक्टरांना फोन करा, मला बोलायचं त्यांच्याशी. नाना मला मळ्यातून फोन आला होता. माधूचं काय? माधूचा अपघात झालाय. तेच मी ताईसाहेबांना सांगत होतो. अहो पण असा कसा शॉक बसला? मी स्वतः चेक केलंय. एकदा नाही कित्येकदा केलंय. आपल्या यंत्रज्ञांना पण अजून समजलेलं नाही हे कशामुळे घडलंय ते. आई साहेब मी आणि नाना हॉस्पिटलला जाऊन येतो, डॉक्टरांशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. लगेच कळवा. तुम्ही प्लीज काळजी करू नका. माधूला काय होणार नाहीये. नाना चला. अगं बाई काय कुठं चाललंय काही गडबडीत? आपल्या मळ्यात अपघात झालाय. अपघात झालाय? हो माधू आयसीयू मध्ये, तिकडेच निघालोय. नाना चला. अहो कोण माधू? शेतात कामाला होता का? देवा भैरोबा काय घडतोय अघटित? अहो आपल्या माधूला शॉक लागला. माधूला सगळं सुखासुखी चाललं होतं. काय घडून बसलोय हो? ही काय चांगली लक्षणं वाटत नाहीत आम्हाला. अहो म्हणजे रणजित भाऊजींनी स्वतः सगळी मशिनरी चेक केली होती की नाही त्यांच्या बिजी शेड्यूल मधनं वेळ काढून. असं कसं घडलो? काही कळना झालंय बघा. आता यात माणसाची करणी किती आणि वाईट ग्रहांची किती. आणि या सगळ्यात त्या नोकर माणसाला काय झालं तर काय करायचं बरं आपण? राजश्री आता या वेळेला अभद्र विचार करून आणखीन अभद्र बोलू नका. महादेवला काही होणार नाही. त्याला हॉस्पिटलमध्ये नेलंय, तो होईल बरा. नाही होईलच बरा, व्हायलाच पाहिजे हो. आता त्याला काही झालं तर त्याची बायका पोरं सगळी रस्त्यावर येतील. आता आम्हाला चालणार आहे का असं? आम्ही भैरोबाला साकडच घालणार आहे बघा. हा हे देवा भैरोबा काय चाललंय रे हे सगळं? आता आमच्याच माणसांचे अपशकून किती ठळकपणे दाखवणार आहेस? अहो आईसाहेब आता प्रचिती म्हणजे अजून काय वेगळं घडणार आहे हो? राजश्री काय? तसं नाही म्हणायचं आईसाहेब. म्हणजे आता तुमचा पण अपघात झाला होताच की आईसाहेब, पण तुमची थोर पुण्याई म्हणून वाचलात तुम्ही. पण त्या माधूचं काय? म्हणजे काय होईल काय सांगावं? आता काही हॅलो बिलो म्हणूच नको, डायरेक्ट बोल ग मर्दाने. अगं ऐक ना मर्दाने, तू या मोरी द ग्रेटची कमाल ऐकलीस ना तर जागच्या जागी 3 ताडं जोडशील बघ. संजय आपल्याला पुण्यावर लई म्हणजे लई मोठी ऑर्डर मिळाली आहे. मोने अगं तुझ्या तोंडात कंदी पेढे एकच नंबर बघ. पण संजय
मला एकलीला हा गाडा आता वडता वडाना बघ. तू येणार होतीस ना माझ्या मदतीला? काय झालं? कुठपर्यंत आलंय ते, म्हणजे विचारलंस का नाही घरच्यांना? अगं इकडं तर मुहूर्तच लागत ना. आमच्याकडे वेगळंच रामायण चालू आहे. गो बाई, काय झालंय? हा नाही म्हणजे टेन्शन सारखं काही नाही बघ. मग दाजींबरोबर काही? अगं नाही तसलं काही नाहीये. तू काही टेन्शन घेऊ नको, आपण भेटू तेव्हा मी सांगन तुला. हा, वो मौका जल्द से जल्द आने वाला है बर का. म्हणजे येते की काय आंबे गावात? मी इतक्या जल्दी बी येणार नाही, पण येते 4-5 दिवसात येईन बघ आंबे गावात. अगं लय भारी, लवकर ये. तसं पण बेबी मावशी तुझी मिनिटाला आठवण काढत असतात. नाना मोने, मी तुला नंतर फोन करते. हा काय हो एवढे धापा टाकत का आलाय? तुम्ही बसा बरं, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. बसा. घ्या पाणी घ्या. धन्यवाद. नाना आता सांगा, एवढं टेन्शन घ्यायला काय झालं? म्हणजे तुम्हाला कुणी काहीच सांगितलं नाही? नाही, मला कोणी काहीच नाही सांगितलं. आपल्या शेतातला तो मजूर महादू, त्याचा अपघात झालाय. त्याला इस्पितळात दाखल केलाय. अतिदक्षता विभागात आहे तो. भैयासाहेब आहेत त्याच्याजवळ. त्याच्या घरच्यांना धीर देत आहेत ते. अरे देवा, आई अंबाबाई काळजी घे ग त्यांची. नाना खूप सिरियस आहे का हो? सध्या तरी परिस्थिती तशीच वाटते. बर, मी ताईसाहेबांना भेटून येतो. ओ धाकट्या जाऊबाई, हा जी वहिनी साहेब. बातमी कानावर आली का तुमच्या? आपल्या शेतात काय घडलं ते कळलं का? होय की, नानांनी सांगितलं. लय वाईट झाले हो. नानांनी सांगितलं का? मग यावर आई साहेबांची काय रिॲक्शन होती हे बोलले का नाना? विशेष लोभातलेत नाही का नाना? म्हणजे काही नाही. त्या महादूचं काही बरं वाईट झालं तर त्याचं पातक या ढाले पाटलांच्या घराला लागेल. शेतातल्या मजुरांची नीट काळजी घेत नाहीत असं म्हणतील बाहेरचे लोक. मग तो मीडिया, पोलीस, काय काय सगळा झांगड गुत्ता. अगं बाई, असं होईल होय? आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय असं म्हणणं आहे आई साहेबांचं. आव पण असं कसं होऊ शकतंय? अगं होऊ शकतं की. कसं काय? तुझ्या पत्रिकेतल्या ग्रहांच्या दोषामुळे होऊ शकतं असं आम्ही नाही, आई साहेबांचं म्हणणं आहे. अजून या पोरीमुळं काय काय बघावं लागणार आहे असं आई साहेब म्हणत होत्या. आव पण मी काय केलंय? काय केलंय? जा विचार आई साहेबांना, नाहीतर विचार तुझ्या त्या पत्रिकेतल्या ग्रह ताऱ्यांना विचार. आहो आले तुम्ही? कशात महादू काका? केस अजूनही क्रिटिकलच आहे. ते इंटरनल ब्लिडिंग झाली, त्यामुळे डॉक्टर म्हणतात अजून सांगता येणार नाही. अरे देवा. बरं, मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो आणि मग तसं हॉस्पिटलला जाऊन येईल. चला आवरतो आणि निघतो. जाऊ बाई.
या उपर तू काय ठरवलंस? कशाचं? शांत करायची ना तुझी. काय विचार केलास? आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण आई साहेबांना असू शकतो. आणि हे सगळं असंच चालू राहिलं तर अख्खा ढाले पाटील फॅमिलीचं जगणं अवघड होऊन जाईल. रोजचीच अमावस्या. नाही नाही, असं कसं? मी बोलते यांच्याशी. बोलून भागणार आहे? ऐकणार आहेत का तुझे पती परमेश्वर? आम्ही काय म्हणतो, बोलायची गरजच आहे का? म्हणजे तू छोट्या छोट्या गोष्टी सांगत बसतेस. जा देवळात आणि ये करून शांत. तुझी शांत झालेली कोण सांगायला जाणार आहे रणजित भाऊजींना? गरजच नाही ना त्यांना सांगायची. असं कसं म्हणताय तुम्ही? त्यांना नाही सांगायचं म्हणजे त्यांच्याशी खोटं बोलल्यासारखंच आहे की हो. म्हणजे नवऱ्याशी कधीच खोटं बोलली नाहीस तू? नाही, बरोबर आहे. पंजाबरावांची पोरगी नाही का तू? खोटं पण खरं वाटेल असं बोलतेस बघ. ठरव बाई काय करायचं ते. तसं आम्ही कधी कोणाला फोर्स करत नाही. आई साहेबांचं म्हणशील तर त्यांचा पाठिंबा आहेच की या सगळ्या गोष्टीला. त्याची कशाला काळजी करतेस? त्यांच्याशी बोलायची भीती वाटते का? अगं आम्ही बोलतो की. आम्ही बोलून घेतो आई साहेबांशी. आज रात्रीच विषय काढतो. चालेल का? हा. आई साहेब यावं का? आलायत तुम्ही राजश्री? आमच्या धाकट्या जाऊबाईंना जरा तुमच्याशी बोलायचं होतं. ये की पुढं. बोला, स्पष्टपणे बोला. काय काम आहे? लवकर बोला. ते वहिनी साहेब म्हणत होत्या की आम्ही कुठं काय म्हणलोय? सगळं त्यांच्या मनातलंय. त्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचंय. प्रॉब्लेम झालाय ना हो. माझ्यामुळे झालाय म्हणतायत ना प्रॉब्लेम. तर मी म्हणलं की ते निस्तरायला नाही का, म्हणजे अहो काय किती घाबरताय? हा, घाबरण्यासारखीच आहे गोष्ट. तुमच्यामुळे एवढे प्रॉब्लेम झालेत ना. आईसाहेब आम्हीच सांगतो. धाकट्या जाऊबाईंची शांत करायची ना, त्याला तयार झाल्यात बर का या. काय हो? बघा तयार झाल्यात आपल्या धाकट्या जाऊबाई. आता जर यांचीच हरकत नसेल तर रणजित भाऊजींमुळे या महत्वाच्या गोष्टीचं घोडं कशाला अडवायचं? मी काय म्हणते, उद्या सकाळी या देवळात जातील आणि जी काय शांत करायची ते करून परत येतील. आणि तुम्ही असालच की त्यांच्या सोबत. मग हे सगळं रणजित भाऊजींना करायची काय गरज आहे? काही गरजच नाही ना. हा, तुम्ही आम्हाला सांगताय का विचारताय राजश्री? विचारतोय हो. मग काय
तुमची खरंच हरकत नाही ना शांत करायला? नाही. हा पण रणजितरावांचं काय आहे? रणजित भाऊजींची कुठं करायची शांत? धाकट्या जाऊबाईंची करायची ना. हे बरोबर आहे, यांची शांत झाली तर रणजित भाऊजीलाही गरम होती. मग आपण काय करायचं? आपण यांची शांत झालेली कळूच द्यायचं नाही. म्हणजे काय, यांची शांत आणि रणजित भाऊजी शांतच. कसं? नानांशी बोलून ठेवलं बरं का आम्ही. हा, सगळी तयारी करून ठेवली. तुम्ही काही काळजी, तुम्ही सांगाल तसंच होईल. बोलतो आम्ही नानांशी. आईसाहेब बोलतायत नानांशी. हा, येते मी. शांत. काय नाही, तुम्ही झोपा आता शांत. गुड नाईट. अहो, तुम्ही दचकले ना. मी का मग एवढं दसकायला काय झालं? काही नाही, ते जाऊ देत. महादू काका कसे आहेत? ICU मध्ये आहेत अजून. क्रिटिकल कंडिशन आहे. डॉक्टर बोलले संध्याकाळपर्यंत काय सांगू नाही शकत. इंटरनल ब्लिडिंग झालंय. तुम्ही काळजी नका करू. हं, सगळं नीट होईल. लेट्स होप सो. बर, तुम्ही फ्रेश व्हा. मी तुमच्यासाठी चहा करून आणते. आहो, काय ग? नाही, काही नाही. अहो, सगळं नीट होईल. हा, मी चहा घेऊन येते. खायला आणू काही? नाही, फक्त चहा आण. काही खाण्याची इच्छा नाही. अयो, लई उशीर झाला का मला? नाही म्हणजे आहो, ते जरा. काय संजीवनी, दुसऱ्याला दिलेल्या वेळेची किंमत करणं मस्त आहे. आपल्याला आयुष्यात काहीतरी भलं करायचं असेल तर वक्तशीरपणा मस्त आहे. सॉरी, लई म्हणजे लई सॉरी बघा सासूबाई. अहो, पण ते ह्यांची निघायची घाई चालू होती ना, आणि त्यात त्यांचं घड्याळच सापडना. वेळ दाखवणाऱ्या घड्याळामुळे तुमची वेळ चुकली. व्हॉट अन आयरनी. नाही म्हणजे ते अहो, ते मी ठेवलं. आता स्पष्टीकरण देऊ नका. एवढा वेळ नाही आहे आपल्याकडे. लगेच देवळात जायचंय आणि शांत करून लगेच परत यायचंय. नाना. हो, गाडी तयार आहे. चल. चल. हो हो. डॉक्टर तेलतुंबडे आणि मुनगाटे डॉक्टर दोन्ही येणार आहेत. नाही नाही, तुम्ही पैशांची अजिबात काळजी करू नका. खर्चाची सगळी जबाबदारी माझी असेल. त्याला काहीही होणार नाहीये. अहो, ही डॉक्टर मंडळी खूप हुशार आहे. ते आपल्या माणसाला बरं करणार आहे. तसं मी संध्याकाळी तिकडे येणारच आहे. मग बोलू. काळजी घ्या. अगं बाई, निघालात का?
बाई ग, बाहेर जाणाऱ्या माणसाला असे प्रश्न विचारायचे नसतात. अगं बाई, निघालात का? आज सगळे निघण्यावरच आहेत बरं का. सकाळी आईसाहेब पण बाहेर गेले आहेत. चला मी पण निघतोय. गुड डे. भाऊजी, ऍज अ रिस्पॉन्सिबल सन म्हणून तुम्ही विचारणार नाही का आईसाहेब कुठे गेले? तुम्ही सांगणारच आहात वहिनी साहेब. खरंय म्हणा, या घरातल्या मोठ्या सुनबाई होता मी. त्यामुळं कोण कुठं जाते, कशाला जाते, कुणाबरोबर जाते हे सांगणारच की तुम्हाला. वहिनी साहेब असं गोल गोल गरा गरा नका बोलू. जे काय आहे ते स्पष्ट सांगून मोकळ्या व्हा. मी ऑलरेडी प्रेशरमध्ये. कूल डाऊन भाऊजी, कूल डाऊन. सांगतो, तुमच्या लाडक्या संजूबाई दिसतात का आजूबाजूला? अच्छा, आईसाहेब संजूला घेऊन बाहेर गेल्यात. घ्या, माहितीच नाही हो तुम्हाला? अरे देवा, तुमची अर्धांगिनी कुठे गेली हेच तुम्हाला माहित नाही? हे आतीच झालं. आमच्या धाकट्या जाऊबाई पण ना, त्यांनी सांगून जायला पाहिजे की रे तुम्हाला. आता तुमच्यासारख्या हरिश्चंद्राचीच बायको अशी असेल तर काय करायचो? या तारामती, या. आईसाहेब कुठे? यायला लागलेत की मागून. मग झाली का शांततेत शांत? हो ग बाई, तुम्हाला काहीच माहित नाही नाही का? काय बाय, आम्ही पण काय हो धाकटा जाऊ बाई, तुम्हाला भाऊजींना सांगून जाता येते कुठं चाललंय ते? हे बघा भाऊजी, आता आता झालं ते झालं. हा, उगाच तुम्ही चिडू नका, तुम्ही शांत राहा. तुम्ही माफ करून टाका बरं धाकट्या जाऊबाईंना. तुम्हाला अगदीच बोलायचं असेल तर आम्हाला बोला, आम्हाला पार अगदी घराबाहेर काढा, पण त्यांना काही बोलू नका, त्यांना माफ करून टाका. अहो नाही. एक शब्द बोलू नका संजू. तू आणि आईसाहेब देवळात शांत करायला गेला होता. अहो पण गप. एक शब्द सुद्धा बोलू नको म्हटलो मी. माझा असा कसल्याच कर्मकांडावर विश्वास नाही हे सांगितलं होतं ना मी. तरी तुम्ही शांत करायला गेलात. माझ्या माघारी, माझ्या अपरोक्ष आत्ताच्या आत्ता बॅग भरा आणि ताबडतोब माहेरी निघ. अहो जी बाई माझ्याशी खोटं बोलते, मला तिच्याशी संसार करायचा नाहीये. बरोबर ना वहिनी साहेब? हं? हिने माहेरी जायला हवं ना? राहू द्या हो भाऊजी, राहू द्या. राहू द्या. ते झालं ना तुमच्या मनाचं समाधान? कैला माहेरी पाठवून द्यायचं, हकलून देऊ? राहू द्या म्हणलं ना, चालायचंच. राहू द्या. राहूच द्यावं लागणार आहे. कारण काय आहे ना वहिनी, एक छोटा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. मी हिला माहेरी हाकलून दिलं असतं, पण जर ती माझ्याशी खोटं बोलली असती तर. पण तसं काही झालंच नाहीये. म्हणजे थँक्यू. वाह संजू, फर्स्ट क्लास चहा झालाय. संजू, काय ग? काय झालं?
मला तुमच्याशी लई म्हणजे लई इम्पॉर्टंट बोलायचं आहे बघा. अगं मग बोल ना. म्हणजे बघा, मी तुम्हाला आता जे काही सांगणार आहे त्यासाठी मी लई हिंमत गोळा केली. कितीही राग आला, काही झालं तरी तुम्ही चिडायचं नाही. संजू काही झालंय का? काही प्रॉब्लेम झालाय का परत? नाही म्हणजे मी म्हणत होते की मी उद्या सकाळच्याला सासूबाईंसोबत जाते शांत करायला. संजू तू अहो, मला माहिती आहे की माधू काकांचा ऍक्सिडेंटच झाला, पण मला असं वाटतंय की माझ्यामुळे झाला. संजू आर यू मॅड ऑर व्हॉट? संजू तुझा जन्म अमावस्येला झाला म्हणून महादूचा ऍक्सिडेंट झाला असं म्हणतेस तू? अरे काय संबंध आहे हा? शुद्ध मूर्खपणा आहे संजू. अहो, ज्या माणसाच्या मनात भीती असते ना, तो असाच वागतो मूर्खासारखा. आणि ही भीती घालवण्याचा की नाही एकच उपाय, माझ्या मनाच्या शांतीसाठी. प्लीज. आता तू ठरवलंच आहेस, त्यात मी काय बोलणार आहे? ठीक आहे, जा. सांगितलं का सगळं त्यांना खरं खरं? रणजित भाऊजी, तुमचं खरं काय आम्हाला कळतच नाही. तुमची तत्व, प्रिन्सिपल सगळीच गुंडाळून ठेवून टाकली की तुम्ही. हा, कालपर्यंत अगदी म्हणत होतात आम्हाला हे पटत नाही ते पटत नाही, आणि आज एकदम हे म्हणजे कमालच झाली की हो तुमची. काहीतरी गैरसमज होतोय वहिनी साहेब तुमचा. कसं आहे, त्या गोष्टींचा जोपर्यंत ती माझ्यावर अट्टहास करत नाही किंवा त्या गोष्टींपासून कोणाला इजा होणार नाहीये, नुकसान होणार नाहीये, तोपर्यंत त्या गोष्टीसाठी माझा विरोध कधीच नसणार. आणि नवरा बायकोच्या संसारात अशा अनेक गोष्टी असतात ज्या एकाला पटतात, एकाला नाही पटत. पण एकाने दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आदर केलाच पाहिजे. फक्त एकाच पटवून घेत ओढण्याला सुखी संसार थोडीच म्हणतात. आणि आत्ताही हिचा जन्म अमावस्येला झालाय म्हणून तिची शांत करायची ही कन्सेप्टच मला पटलेली नाहीये. ता उम्र कधी पटणार नाही. आणि आत्ताही तिच्या मताला दापून दडपून मी माझं खरं करणं हे सुद्धा चुकीचंच आहे ना. अर्थात मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय? माझ्यापेक्षा संसाराचा जास्त दांडगा अनुभव आहे तुम्हाला, नाही का? काही झालंय का? चला, झालं तुमच्या मनासारखं? झाली शांत तुमची? बरीच लवकर झाली. नाही, लई बारक्या बारक्या विधी होत्या ना, मग पटकन झाली बघा शांत. अनायसे रणजितराव आहेत तर प्रसाद द्या. सासूबाई, एक मिनिट थांबा. आम्हाला थांबवलं? नाही म्हणजे 15 मिनिटाच्या एवढ्याशा बारक्या विधीसाठी तुम्हा माय लेकरांमध्ये एवढं भांडण झालं कशाला ना? नाही म्हणजे मी काय म्हणते, तुम्ही तरी कशाला एवढं ताटताय?
सॉरी म्हणा की सासूबाईंना. नाही, असं स्वपस करायची काही गरज नाही आहे. नाही म्हणजे सॉरी सासूबाई, पण गरज मला आहे. आपल्या आईवर आवाज चढवून बोलल्यामुळे यांना किती त्रास होतोय ते मी बघतेय कालपासून. ही एकदम लाईव्ह बघतेय बघा. म्हणून मी म्हणतेय की सॉरी म्हणा सासूबाईंना. असं करायची काही गरज नाही रणजित. नाही आहे साहेब, आमचं खरंच चुकलं. आम्ही तुमच्यावर आवाज चढवायला नको होता. रणजितराव, खरंच गरज नाही अशा गोष्टींची. आणि आता हा विषय इथं संपवणं मस्ट आहे. आहे साहेब. एक्सक्यूज मी. हॅलो. हा बोला डॉक्टर. बरं बरं बरं. येस येस, मी पोहोचतो. आहे साहेब, हां, माधूचं इंटरनल ब्लिडिंग पूर्णपणे थांबलंय. ही इज आउट ऑफ डेंजर नाव. आता काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. ज्योतिबाच्या नावाने चांग भलं देवच पावला. बघितलं रणजितराव, इथं शांत गेली आणि तिथं महाधुवरचं अरिष्ट टळलं. अहो असं नसतं आई साहेब, हा केवळ योगायोग होता. डॉक्टरांनी प्रयत्न केले नसते तर. ठीक आहे, तुमचा विश्वास आहे ना याच्यावर. तुमच्या विश्वासावर माझं काहीच म्हणणं नाहीये. काही म्हणणं कसं नाही रणजित. आम्ही आई आहोत तुमच्या. आमच्या प्रत्येक निर्णयावर, प्रत्येक कृतीवर, प्रत्येक विश्वासावर तुमचा विश्वास पाहिजेच. असं यांची शांत झाली, महाधुवरचं अरिष्ट टळलं, आनंद वाटला. तुम्ही तोंड गोड करा. पण सासूबाई, या सगळ्यात क्रेडिट कुणाचं आहे माहितीये का? वहिनी साहेबांचं. हो. नाही नाही, आम्हाला कशाला मध्ये घेताय? हा, आमचा काय संबंध ना. नाही नाही, असं कसं? अहो, आपल्या लग्नाच्या वेळेस पत्रिका बघायची राहिली, तुमच्याच लक्षात आलं नाही का? तुमच्या लक्षात आलं नसतं तर आपल्याला कळलंच नसतं की माझ्या पत्रिकेत दोष आहे. आणि मग हे आपण सगळं कसं निस्तरलं असतं है ना. लय थँक्यू बरं का वहिनी साहेब. नाही राहू दे. नाही ना, असं कसं? तुम्ही पण तोंड गोड करा. येतो आम्ही. मम्मी, तुला येळकाळ बघून आणि आमचा मूड बघून फोन करता येत नाही का? आता ते तुला कसं कळणार हे पण आम्हीच सांगायचं का? शांत हा शब्द पण उच्चारायचा नाही. हा मम्मी, झाली त्या लुबरीची शांत. आणि या घराला अशांत करायचा प्लॅन आमचा पार धुळीला मिळालाय बघ. भैरोबाची माया पातळ झाली का ग आमच्यावरची? हे सगळं प्रकरण आम्ही अगदी विचार करून उखडून काढलं होतं. तर
भर वाऱ्या वादळात अगदी भर आंब्याचं मोहर गळून पडावं तसं झालंय बघ सगळं. होता रणजित भाऊजींचा शेवटपर्यंत या सगळ्याला विरोधच होता. काय झालं काय माहिती. त्या पोरीचं आणि रणजित भाऊजींचं यावरनं भांडण लावायचं पण आमचा प्लॅन होता, पण सगळं मुसळ केरात गेलं. राजा राणी सुखानं नांदू लागली. या घरात सगळे सुखी आहेत बघ मम्मी, सगळे सुखी आहेत. आमच्याच नशिबी सुख नाही बघ. मग एक काम कर तू, आमचीच पत्रिका दाखव त्या ज्योतिषांना आणि विचार कसलं तळभद्र नशीब आहे आमचं. मग मी ठेवतो फोन. आमचा बूट नाही, ठेव तू फोन. आहो जाताना एवढा फक्त डबा घेऊन जा. ठीक आहे, आत्ताच डबा. म्हणजे तू दुपारी जेवणाचा डबा नाही आणणार आहेस? अहो असं कसं म्हणताय तुम्ही फौजदार, आणणार की. महा कोणाचा आहे? अहो तो महादू काकांच्या बायकोसाठी आहे. त्या हॉस्पिटलमध्येच येतो. काही खाल्ला असल नसल देवालाच ठाऊक. संजू, कसं का जमतं तुला हे? सगळ्यांची मनं जपणं, सगळ्यांची काळजी घेणं मला नाही लक्षात येते. म्हणजे आता हेच बघ ना, माधूच्या बायकोसाठी डबा. मला नाही सुचलंय. तुम्हाला सांगू का, हे सगळं आमच्या आईकडूनच तर आलंय. तिलाच तर बघून बघून शिकलीये मी. ती माझी आयडलच आहे बघा. आणि डॅडी, डॅडीकडून काय घेतलंस? तुमच्यापासून काय लपवायचं फौजदार? तुम्हाला तर माहितीच आहे डॅडी कसे आहेत ते. आम्ही काय घेतलं नाही बघा त्यांच्याकडनं. काही आलं असेल तर ते नाही माहिती. त्यांनी पण त्यांच्या पोटापासून काही दिलं नाही आम्हाला. त्यांना पोरगा हवा होता ना. आणि झाल्या 1 नाही 2 नाही 3 पोरी. संजू, हा? आपलं तसं काही नाही. इनफॅक्ट माझा तर हट्टच आहे की आपल्याला पहिली मुलगीच असावी, दुसरी सुद्धा मुलगीच असावी. अहो तुम्ही आपल्यावर कशाला घसरायला लागले? जावा तिकडं. जावा तिकडे काय? महत्वाच्या विषयाला फाटा नकोय. आपल्याला मुलगी होणार आणि अगदी याच वर्षी झाली तरी चालेल. फौजदार, तुमची गाडी पोलीस स्टेशनकडे जायच्या ऐवजी इकडं कुठं घसरायला लागली हो? नाही नाही, आधी गाडी मुलीची मग पोलीस स्टेशनची. अगं संजू, विचार तर कर. समज पुढच्या वर्षी आपल्याला मुलगी झालीच तर तिच्या माझ्यात 28 वर्ष आणि तुझ्यात तिच्यात 19 वर्षांचं अंतर असणार आहे. म्हणजे आपली मुलगी मोठी झाल्यानंतर म्हणू शकेल की माय मदर इज माय बेस्ट फ्रेंड. सो टेक युअर टाइम. विचार कर आज संध्याकाळपर्यंत. जर तुला पटलं तर वी विल वर्क ऑन इट आज रात्रीपासून. फौजदार जावा तिकडं. तुम्हाला उशीर होत नाही होय आता. जावा बरं पटकन. पण बघ, विचार कर. 18 सप्टेंबर 2001. म्हणजे वय वर्ष 18 पूर्ण. याच वर्षी पोरगी झाली तर तिच्यात आणि माझ्यात 19 वर्षाचं अंतर नसेल, 18 वर्षांचं असेल. संजू, हा? अगं या पत्रिकेच्या गडबडीत महत्वाचं काम राहूनच गेलं. कोणचं? अगं तुला म्हणालो ना मॅरेज सर्टिफिकेट काढायचंय. हा, तुम्ही म्हणाले होते ते कुठेतरी जायचंय. आता मला ते सगळं मॅनेज करावं लागणार आहे. ते सगळं आजच्या आजच करून टाकतो. तू फक्त मला आधार कार्डची झेरॉक्स दे.
आधार कार्ड? हा अगं ते तुझ्या वयाच्या आणि ऍड्रेस प्रूफ साठी लागेल ना. जा घेऊन ये. संजू हा आणते की. अहो पण अहो माझं खूप पसार आहे, ते जरा शोधावं लागल. तुम्हाला उशीर झालाय ना, तुम्ही व्हा बरं पुढं, मी आणून देते नंतर. ठीक आहे, पण दुपारी न विसरता घेऊन येशील. ठीक आहे, बाय. ऐक, नीट कान देऊन ऐक. हे म्हणतायत ते मॅरेज सर्टिफिकेट काढायचेच आहे आणि त्याच्यासाठी ते आधार कार्ड लागणार आहे. आता त्या दिवशीच मिळालं असतं की ते आधार कार्ड मला, पण हे होते म्हणून ते फर्जी आधार कार्ड माझ्या हाताला नाही लागू शकलं बघ. तू एक काम कर, तू मोनीला म्हण काय पण कर बाई, पण ते अर्जंट मध्ये इथपर्यंत पोहोचव. हा अगं नाही ग बाई, घाईतेच होय. बर बर ठीक आहे. अगं नाही, मी पण लय कामात आहे, करते हा नंतर. ठीक आहे ठीक आहे, चल हा बाय. घुमाव. हा अहो नाही नाही बेबी मावशी. घुमाव, झाम झुम घुमाव. एवढी तिशी पोरगी आहेस ग तू, आणि भारीच गेम आहे की. अहो नाही बेबी मावशी, ते आमच्या आईकडे की नाही ते लेडीज बायका आलता बघा वरच्या आळीतून, तर मी त्यांचं. ते राहू देत, एकदम बदाम छाप आहेस तू. मी काय केलंय? तुम्ही अशा का बोलताय? काय केलंय माहिती नाही का तुला? तू काय केलंय? नाही म्हणजे माहितीये खरं तर मला मी काय केलंय ते. हा तेच सांगतेय मी तुला की रंजाला मनवायला जमत नाही बरं भला भल्यांना. आणि तुझ्या फौजदाराला तू मनवलं आणि शांतीसाठी तयार केलं. अगं कुठली जादूची कांडी फिरवलीस का काय? हा हा ते होय. हा तेच. अहो मी कुठं काय केलंय? मी काय बी नाही केलं. त्यांचे तेच रेडी झाले. ते म्हणतात ना, आपण कुणाला पण एखादी गोष्ट प्रेमाने जाऊन समजवली ना की ते ऐकतात. संजूबाई, आता ना तुमच्या एका खिशात रणजित आहे आणि दुसऱ्या खिशात आमची अक्का. हो बेबी मावशी, असं काय म्हणताय? मी तर साडी नेसते, मला कुठे आहेत खिशे? आडगी ग बाय माझी, एकदम जोरदार काम केलंयस बघ. ते काय म्हणतात ना, ब्रावो ब्रावो तसलं. हा कसलं ब्राव. बेबी मावशी, तुम्ही तर मला झाडावर चढवायला लागलात बरं का आता. जास्तीची शिफारस करू नको बरं. एक तासली लुकडी सुकडी आहे म्हणून कौतुकाचं वजन पेलं नव्हे तुला. बेबी मावशी हे खपून घेणार नाही. तिला नाही सहन होत असला आगाऊपणा. बेबी मावशीने सांगितलंय ना तुला, सांगितलंय म्हणजे सांगितलंय म्हणजे सांगितलंय. हा हा जी बेबी मावशी. जी बेबी मावशी. मग आता त्याचं सेलिब्रेशन नको का व्हायला? काहीतरी गोडधोड करूयात की. काय करूयात बरं? शेवयाची खीर करू. मला लई आवडते माझ्याच हातची खीर. चालतंय. नाही नाही पण तेच बघा. चला बेबी मावशी किचन मध्ये खीर करायला. बेबी मावशी, मी काय म्हणते, सेलिब्रेशन माझं की नाही, हा मग माझ्या हातचीच खीर व्हायला पाहिजे. नाही नाही, तुम्ही माझ्या हातची खीर खाल्लीच पाहिजे बघा कायद्यानं. तुला डाऊट आहे का बेबी मावशीने केलेल्या खिरीवर? अहो नाही नाही, मला कशाला डाऊट येईल तुमच्यावर. पण ते काही ना, आमची आई आहे की नाही जगातली एकदम बेस्ट खीर बनवतीये बघा. आणि ही तुमची धाकटी सून डायरेक्ट तिच्याकडनं ट्युशन घेऊन आलीये बघा. हो का? हा हा कॉम्पिटिशन का? म्हणजे नाही म्हणजे पुरणपोळी पर्यंत ठीक होतं, आता खिरीला पण तू कॉम्पिटिशन देणार होय मला? कॉम्पिटिशन? हा कॉम्पिटिशन. अहो कसली कॉम्पिटिशन? अगं तू आता दिलंस की चॅलेंज मला. अहो मी कधी चॅलेंज दिलं तुम्हाला? आता दिला आणि मी घेतलं सुद्धा. होऊन जाऊ दे मग कॉम्पिटिशन. तू आणि मी आता
आता खीर बनवायची. तू एका चुलीवर खीर बनवायची, मी दुसऱ्या चुलीवर. चुलीवर बनवायची होय खीर? अगं म्हणजे गॅसवर ग. हा गॅसवर. पण बेबी मावशाव केवढी होईल ती खीर? एवढ्या खिरीचं करायचं काय? अय बाय, ढाले पाटलांच्या घरी खाणारी तोंड भरपूर आहेत. आता कॉम्पिटिशन होऊ देत आणि खीर चांगली बनवूच दे. चल. सासूबाई, बेबी मावशी, अहो ऐका की. बेबी मावशी, अहो बेबी मावशी ऐका की. मी काय म्हणते, हा तुम्ही जितलात, बस तुम्ही जितलात, मी हारले. हा हारले मी, झालं आता. ए पोरी, बेबी मावशी रडीचा डाव खेळत नसते, माहिती ना तुला? हा नाही बरोबर आहे तुमचं. अहो बेबी मावशी, पण कसं आहे, तुम्ही स्वयंपाक घरात गेला ना की तुम्हाला कोणी काहीच नाही बोलत. मी स्वयंपाक घरात केले तर तुम्हाला माहिती आहे ना सासूबाई, एकतर आत्ताच शांत करून सगळं शांत झाले. माझे मार्क कापले त्यांनी तर. एकतर आधीच मी ढक्कल गाडीवाली स्टुडंट आहे. हे असं काहीतरी झालं ना तर मी फेलच होईन बघा. झालं ना, नमनालाच रडीचा डाव सुरू झाला बघ संजू तुझा. त्याच काय न संजू, बेबी मावशीला तू कॉम्पिटिशन मध्ये हरवू शकत नाही हे तुला चांगलं माहितीये, म्हणून अशी शेपूट घालतेस. नाही नाही असं काही नाही बरं. काबरा खजूर कुणीकडची, नाही तर काय. सर्वेश दादा, जी सासूबाई कुठे आहेत? आई साहेब, अहो ते आत्ताच कामानिमित्त बाहेर गेलेत. असं का? हा, बर बर. मी जाऊ? हा. नाही आता कसम मेरे माके ट्यूशन की होऊनच जाऊ दे बघा. दूधचं दूध आणि खीरची खीर. डायलॉग खूपच पिक्चर बघायला लागली ग तू. चल. सिनियर सुनबाई राजश्रीबाई, ऐकलं का? ऐकावंच लागणार आहे आता. बोला. आज ना तुझ्या जिभेवर गोडवा येणार आहे राजश्रीबाई. हे असं कोड्यात बोलू नका. जे काय असेल ते स्पष्ट बोला बेबी मावशी. अगो एवढ्या शिरात आणून कशाला बोलतेस? आज मी आणि संजू ना खीर बनवणार आहोत. आमची कॉम्पिटिशन लागलीये. कॉम्पिटिशन? हा. हे राजश्री, तू जज बनते का? आणि ना खीर खाऊन बघ आणि ठरव कशी झाली ती. काय आज आमच्या धाकट्या जाऊबाई स्वयंपाक करणार आहेत का? अगं नाही ग, नाही बाय माझी, स्वयंपाक नाही करणार आहे, फक्त खीर बनवणार आहे. आई साहेबांना कळलं तर? जंगल में मोर नाचा किसने देखा. हा? नाही कळलं तुला? मग तुला कळेल असं सांगते. अमेरिकेत ना आता पाऊस पडलाय. हा? हा, पण तुला माहितीये का? नाही. तसंच अक्का इथं आहे का? तिला कसं कळणार की आम्ही खीर बनवलीये? आई साहेब बाहेर गेल्यात का? आणि त्यांना कसं कळेल खीर कोणी केली आणि कधी केली? त्यांना कळणारच नाहीये. आणि राजश्री, त्यांना सांगायची गरज पण नाहीये. हा पण बेबी मावशी, राजश्री, मी सगळ्यात मोठी पोस्ट तुला देतीये. जजिंग करायचंय तुला. तुमची ती पोस्ट आणि खीर ठेवा तुमच्याकडेच. हा, आम्हाला लई काम आहेत. अगो बाई, हो का? नाही नाही, जाऊन कर बाई तुझी महत्वाची कामं. काय मम्मीला फोन करायचाय? नाही नाही, कर कर, कंटिन्यू कर. फोन करा मम्मीला, आम्ही खीर बनवतो. हा, चल गो कॉम्पिटिटर, खीर करूया. चल. आई साहेब आलात का?
एवढ्यातच बाहेर गेला होतात ना? हो, कॅन्सल केली आम्ही मीटिंग. आज कुठे बाहेर जाण्याची इच्छा नाही आमची. तुमची काही हरकत नाही ना राजश्री? अहो नाही नाही, आमची काय हरकत असणार आहे, उलट आनंदच आहे की. आणि आज आपल्या घरात खिरीचं बेत आहे बरं का. खरं का? बेबी शिरल्यात वाटतं किचन मध्ये. आणि आमच्या धाकट्या जाऊबाई पण आहेत, स्वतःच्या हाताने खीर करतायत. खरं का? सर्वेश, जी. कॉम्पिटिशनला जसं 1 2 3 स्टार्ट म्हणतात तसं म्हण. हा, आम्ही म्हण ना. 1 2 3 स्टार्ट. अयो, तुमच्या खिरीत मसाला टाकतात होय? अगो बाई, मसाला आहे का याच्यात? मला वाटलं साखरच आहे. साखर घेते, साखर घेते. बेबी मावशी, बघू नका बरं. आता बेबी मावशीला नाही सवय बरं का अशी बघायची. हा, ते मला इलायची हवी होती म्हणून बघत होते. हा, मग त्या डब्यात आहे की इलायची, घ्या की तिथनं. हा, बदामाची पेस्ट आहे का ग? बदामाची नाही, काजूची आहे ती. काजूची पेस्ट कशाला? ते आमच्या आईचं सिक्रेट आहे. आणि आपल्यात कॉम्पिटिशन आहे ना, कॉम्पिटिशन नसती तर मी सांगितलं असतं. असू दे असू दे. ते काय आहे, खिरी बनवताना ना हाताला चव लागते. आणि धाले पाटलांच्या सगळ्या बायकांच्या हाताला खूप चव आहे. अशी काजूची पेस्ट घालून काही होत नसतं. असं ठीक आहे, मग बघूयात आमच्या खानदानाची खीर चांगली होते का तुम्हाला ढाले पाटलांची. हो बघू ना, बघूच आपण. सॉरी. सॉरी कशाला म्हणतीये, मज्जा करत होती मी. काय? अक्का ते आपण शांत केली होती ना, म्हणून म्हणलं काहीतरी गोडधोड करावा. तर गोडधोड करावं म्हणून शेवयाची खीर करायला लागले होते. म्हणलं शेवयाची थोडी खीर करते आणि मग अगं अक्का काय झालं, मी खीर बनवत होते ना, तर अशी संजू समोरनं गेली. मी म्हणलं, ए संजू काय करते, मला मदतीला ये. म्हणून मग तिला बोलवलं. एकटीच होते ग मी. सर्वेश, सर्वेश ना, सर्वेश नव्हताच. कुठे गेला होता रे तू, कुठे गेला होता? बेबी, आम्हाला देवानी 2 डोळे दिलेले आहेत आणि ते उत्तम काम करतात. कोण काय करत होतं हे आम्हाला सांगायची काही गरज नाही.
बेबी, तुम्ही नेहमी म्हणता आम्ही एखाद्या छडी घेतलेल्या शिक्षिकेसारखं वागतो. नाही नाही काही. आम्हाला तसं वागावं लागतं, कारण आमचा वर्ग आहे तो वांड मुलांचा आहे. एकाला झाकावा, दुसऱ्याला काढावा. आज आमची पतपेढीची महत्वाची मीटिंग होती. आम्ही पुढे ढकलली, घरी आलो. एका परीने बरंच झालं. हे सगळं दिसलं आम्हाला. मीटिंग कॅन्सल करून परत येण्याला एक कारण आहे. का ग? आज आम्हाला एक गोष्ट करावीशी वाटते जी आम्ही अनेक वर्षात केली नाही. कुठली? संजीवनी, जरा बाजूला होता का? आज आम्ही स्वयंपाक करणार. काय सांगतेस? तू करणार आज स्वयंपाक? तब्येत बरी आहे ना तुझी? आमच्या कुठल्याही कामात ढवळाढवळ केलेली आम्हाला आवडत नाही. स्वयंपाकात सुद्धा नाही. हो. आता आम्ही सांगेपर्यंत स्वयंपाकघरात कोणी पाऊल ठेवायचं नाही. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं जाणं मोजते. हो, जाते की. संजू, तू थांब इथे. अक्का स्वयंपाक करणार आहे, तू शिकून घे तिच्याकडनं. नाही, त्याची काहीच गरज. खऱ्या गृहिणी असते तर नुसत्याचा विवरण ओळखते. झाले पाटील खाण्याची स्पेशलिटी काय आहे? चल संजू, आपण निघू. अक्का, चिंच गुळाची आमटी करशील आणि मसाले भात कर. मला खूप आवडतं तुझा मसाले भात. अगं किती वर्ष झाली खाल्ला नाही बघ तुझ्या हातचा. करशील? चल ग संजू, चल. श्री, हं? तुमच्या कानात काही प्रॉब्लेम आहे का? नाही, तसं काही नाही. मग तुम्हाला सांगण्यासाठी आवाज वाढवावा लागेल का? जातच होतो. बेबी मावशी, तरी मी तुम्हाला नाही नाही म्हणत होते बरं का. तुम्हीच मला बरीच पाडले. मी पडलोय बरीच तुला आता. किचन मध्ये कोण म्हणत होतं माझं सिक्रेट माझं सिक्रेट? मी बरीच पडलं तुला. नाही, तुमचं बरोबरच आहे बघा. नाहीतरी माझे दिवसच वाईट चालू आहेत. पण मी तुम्हाला एक गोष्ट खरं सांगू का? मला ना सासूबाईंचा काही अंदाजच येत नाही. नाही म्हणजे त्या मधनच का होतात, मधनच छान वागतात. काही कळणच झालंय बघा त्यांचं. खरंय, पण इतकी वर्ष ती अशीच वागतीये. आत्ताच काय सांगते, कधीपासून ती अशीच वागतीये. अगं पण बरं झालं तुला मी बाहेर घेऊन आले, नाही तर पचकली असतीस तिथे. नाही नाही नाही, एकदम बरोबर केलं तुम्ही. नाहीतरी मी किराणिष्टिकच आहे. झालं का तुझं सुरू? अगं संजू,
आज स्वयंपाकघरातील इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखी घटना घडलीये बघ. आमची अक्का स्वयंपाकघरात आली ते पण स्वयंपाक करायला. मसाले भात म्हणजे तिचा हातखंड आहे हा. 14 वर्षापूर्वी आली होती शेवटची स्वयंपाकघरात. आमचे दाजी होते तेव्हा. पोरी, तुझ्या हातात जादूची कांडी आहे बघ. संजू तू उभी का? बस की. संजू तू उभी का? बस की. ईशा, अगं बाई. आओ काय झालं? नाही माहितीये मी सुंदर आहे, पण अशी एकटक काय बघतीस माझ्याकडे? आओ नाही नाही तसं नाही. नाही मी सुंदर? नाही नाही तसं नव्हतं म्हणायचं मला. मग काय म्हणायचं होतं? आओ नाही नाही बेबी मावशी तुम्ही गैरसमजच करून घ्यायला लागल्या बघा. कप ग तू. तू तुझ्या फौजदाराला आधी फोन कर. हा फौजनं फोन कुठे ठेवला? अरे देवा, फोन लावायचं. आओ आओ. हा बोल मावशी. आज आपल्या घरात ना बेमोसम दिवाळी, दसरा आणि पाडवा साजरा होतोय बघ. अरे हो हो हो, एवढी खुश? काय झालंय काय? अक्काचे चरण कमल आहेत ना, स्वयंपाक करायला लागलेत आणि दुपारचं जेवण अक्का बनवणार आहे. काय? हो. नाही 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 नाही, बेबी मावशी तू थट्टा करतेस माझी. तुझा एवढा विश्वास बसत नसेल ना तर खात्री करायला घरी ये जेवायला. हा अगं तुझ्यावर विश्वास आहे माझा, पण आईसाहेब किचन मध्ये. नाही नाही, मी फक्त आईसाहेबांना पाहण्यासाठी येतोय. ये ये जेवायला पण ये. ठेवते फोन आता.